महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी नागोठण्यामध्ये एका भव्य दिव्य जाहीर मेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी अजितदादांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करूनच पुढच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी अजित पवार यांनी नागोठण्यामधल्या एसटी स्टँड जवळच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाला आवर्जून भेट दिली आणि बौद्ध बांधव भीम अनुयायी यांचा सत्कार स्वीकारलाय। यावेळी त्यांनी जय भीमचा नारा दिलाय। यावेळी दोनच राजे इथे गाजलेत, कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर आणि एक त्या चौदार तळ्यावर। या अजरामर गीताची आठवण झाली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि लोकशाहीच्या तत्वप्रणालीवर आधारलेली विज्ञाननिष्ठ राज्यघटना बहाल केली आणि म्हणूनच हा देश एकसंघ आणि अखंडपणे उभा आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या क्रांतीभूमीत सामाजिक समतेचं, न्यायाचं बीज रोवलं। त्यांनी केलेली क्रांती जगाला प्रेरणा देणारी आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। रायगड ही स्वराज्य भूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, तेजोमय पराक्रमानं पुनीत झालेली भूमी आहे। रायगडच्या पवित्र भूमीत आल्यावर आणि जागतिक कीर्तीचे महापुरुष शिवराय आणि भीमराय यांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर मनाला प्रचंड धन्यता आणि समाधान वाटतं अशी भावना सुद्धा अजित पवार यांनी आपल्या कृतीतून व्यक्त केली आहे।